नमस्कार मंडळी, मी श्रीकांत आणि उलाढालच्या माध्यमातून तुम्ही हा आजचा व्हिडिओ पाहत आहात. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये. आणि हा जो मागचा फोटो आहे ना, हा आज महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचा आहे. या दोघांनी आज जी उलाढाल केलेली आहे आणि जो राजकीय हैदोस घातलेला आहे, तो हैदोस, ती उलाढाल कोणाकोणाच्या लक्षात येणार आहे आणि त्या उलाढालीमुळे कोणाकोणाच्या पोटात गोळा येणार आहे हे येणारा काळच ठरवणार आहे. हा फोटो जुना आहे, आजचा नाही आहे. मला आवडतो हे दोघं एकत्र असताना म्हणून मी ठेवलाय. आणि हे दोघं एकत्र यावेत हीच श्रींची इच्छा. म्हणजे माझं नाव श्रीकांत आहे ना, म्हणून म्हणलो श्रींची इच्छा. तर माझ्या इच्छेनुसार आज हे दोघ जण एकत्र आलेले आहेत. आणि या दोघांनी असं खतरनाक भाषण आज स्टेजवर उभं राहून केलंय ना, खरंच आवडलं भाऊ आपल्याला. म्हणजे मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे. आणि तो क्षण मी ज्यावेळेस पाहिला स्वतःच्या डोळ्याने, त्यावेळेस माझे डोळे भरून आले होते. कारण की हे दोघे बंधू, आपल्या महाराष्ट्राचे मराठी वाघ, एकत्र एका स्टेजवर, खतरनाक. आणि ही गरज आहे, काळाची गरज आहे मित्रांनो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठीपण आणि मराठी भाषा, मराठी माणूस जिवंत ठेवायचा असेल तर या दोघांची महाराष्ट्राला गरज आहे. राजकीय पक्ष एकीकडे संपत चालले असताना एका नवीन पर्वाची सुरुवात या दोघांकडून होत असेल तर नक्कीच या दोघांची महाराष्ट्राला गरज आहे. मुळात आजचा जो विषय होता तो होता मराठी. आणि या मराठीसाठी कोणतीही तडजोड न करता या दोघांनी एका स्टेजवर येण्याचं खूप 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 छान काम केलेलं आहे. पण ही जोडी आपल्याला पुढे राजकीय वर्तुळामध्ये सोबत काम करताना दिसेल का, हे पाहणं तितकंच महत्वाचं. आजच्या भाषणामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे स्टेजवर आले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी डरकाळी फोडली, ज्या पद्धतीनं त्यांनी मराठी का महत्वाची आहे आणि इथे मराठीच का हे पटवून दिलं. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मागच्या काही दिवसांमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला होता की तुमची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, तुम्ही सुद्धा इंग्लिश स्कूलमध्ये शिकलात आणि तुम्ही काय मराठीचं सांगताय, त्या लोकांनाही एक खतरनाक चपराक अशी लावून दिलेली आहे. आणि त्यानंतर आले आपले उद्धवजी ठाकरे. उद्धवजी ठाकरे यांचा स्वभाव आणि यांची भाषा जरी मृदू असली तरी त्यांच्या शब्दांचा जो तीक्ष्ण तीक्ष्ण धार जी होती ना, त्या धारेने आज पुढच्या पक्षाला नक्कीच विचार करायला लावला आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, या दोघांची जी सभा होती ना, ते पाहताना मला खाली जे बसलेले माणसं होते ना, ते बघताना थोडं हसू आलं. कारण की ते तीच माणसं आहेत जे मागच्या काही वर्षापासून एकमेकांना खतरनाक पद्धतीनं शाब्दिक चकमकीनं एकमेकांवर वार करत सुटले होते. आणि ते आज ज्यावेळेस राज ठाकरे बोलत होते त्यावेळेस ते असे खुदखुदून हसत होते. आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस राज ठाकरेतील तेच पक्षातील लोक आणि तीच लोक तीही हसत होती. हे बघताना थोडस असं वाटलं की अरे, यालाच तर राजकारण म्हणायचं, हेच तर राजकारण असतं मित्रांनो. मग ते कोणासाठी आणि कशासाठी असो, पण लक्षात घ्या, राजकारणाचा भाग वेगळा, पण आपल्याला आपल्या प्रादेशिक पक्षांची तितकीच गरज आहे. आणि ते पक्ष एकत्र येत आहेत म्हणजे ही आनंदाची बातमी आहे. बघूया पुढे काय होतंय, या दोघांचा राजकीय वैर संपतंय की नाही बघूया. आणि एकत्रित जर आले तर महाराष्ट्राचा नक्कीच फायदा होईल आणि सोबत त्यांचाही तेवढाच फायदा होईल मित्रांनो. आणि आपण अपडेट्स घेत राहूया. आता ही सभा संपली आणि या सभेची मी थोडीशी माझ्या मनामध्ये जे काही होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पुढे जसं 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 चालत राहील तसं 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 आपण बोलत राहू. धन्यवाद मित्रांनो, पाहत राहा उलाढाल.